ही भाजी बाळातीनबाईच्या आरोग्यासाठी उपयोगी आहे, तर नक्की ट्राय करा। नमस्कार, स्वागत आहे आपल्या चॅनलवरती। आज आपल्याला बाळातीनबाईसाठी पौष्टिक अशी भाजी करायची आहे। ही एक मूठ शेपूची भाजी घेतली मी। ही भाजी बाळातीनबाईच्या आरोग्यासाठी उपयोगी आहे। भाजीसाठी साहित्य लागणारे तेल, 3 लसणाच्या पाकळ्या बारीक करून घेतल्यात, मोहरी घेतली, जिरे, थोडासा चिमूटभर ओवा घेतलाय, हळद घेतली, मीठ आणि शेंगदाण्याचा कुट्टा। शेंगदाणे भाजून त्याचा कुट्टा करून घेतलेला आहे आणि 1 ग्लास पाणी घेतलेले। ही भाजी आपण स्वच्छ धुवून घेतलेली। आता ही बारीक कट करून घ्यायची। ही भाजी बारीक कट करून घेतली। भाजी निवडताना ह्याच्यामध्ये काड्या घ्यायच्या नाहीत। गॅस चालू करून कढई गरम करायला ठेवली होती। गरम कढईमध्ये हे घेतलेलं तेल टाकून घ्यायचं। तेल व्यवस्थित गरम झालं की हे बारीक केलेलं लसण टाकून घ्यायचं आहे आपल्याला। लसण थोडासाच घ्या, कारण बाळातीनबाईला लसण जास्त देत नाही, फक्त आपलं वास लागण्यापुरता भाजीला। लसण छान लाल होऊ द्यायचा। त्याच्यामध्ये मोहरी, जिरे आणि हे घेतलेलं ओवा आहे ते टाकून घ्यायचं। हे तडतडलं की त्याच्यामध्ये भाजी टाकून घ्यायची। गॅस कमी केलेला आहे, तर आता भाजी एकजीव करून घेतली सगळी। आता गॅस फुल करून घ्यायचा आपल्याला। गॅस फुल केल्यामुळे भाजीला छान फोडणी बसते। आता फुल गॅसवर भाजीला मस्त फोडणी देऊन घ्यायची। हे पाणी टाकून घ्यायचं। फोडणी व्यवस्थित बसली तर भाजीला चव छान लागते। आता भाजीला एक उकळी येऊ द्यायची। ही बघा, भाजीला साईडने उकळी आली आता। तर हे हळद, मीठ आणि कुट्टा टाकून घ्यायचा आहे आपल्याला। मिक्स करून घ्यायचं हे व्यवस्थित आणि आता कमी गॅसवर 5 मिनिटं शिजू द्यायची। झटपट होणारी भाजी ही, गरम गरम भाकर आणि गरम गरम भाजी ही बाळातीनबाईसाठी पौष्टिक आहे आणि आरोग्यासाठी सुद्धा खूप चांगली आहे। 5 मिनिटं झालेत आपले भाजी शिजती। तर ही भाजी आता गॅस बंद करून घ्यायचा आहे। शिजली भाजी, जास्त घट्ट नसती, अशी पातळच असती चुरून खाण्यासाठी भाकरीसोबत। ही भाजी बाळातीनबाईच्या आरोग्यासाठी उपयोगी आहे, तर नक्की ट्राय करा। व्हिडिओ आवडल्यास कमेंट करा विसरू नका, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल वाजवायला विसरू नका। थँक्यू।